ह्याच्यात अमूल आईस्क्रीम आहे का? नाही नाही नाही, अमूल आईस्क्रीम नाही. याच्यामध्ये आहे गव्हाच्या चिकाची पावडर. आपण नाही मागं करून ठेवली होती ती. चल घे एक घमिलं, त्याच्यात घाल कपभर दूध, घाल आवडीनुसार साखर, वेलची घाल, जायफळ घाल, जे आवडतं ते घाल. कारण आपण करणार आहोत इथे गव्हाच्या चिकाची खीर. मस्त ढवळून घ्यायचं याला आणि मग गव्हाच्या चिकाची पावडर करून ठेवली ती घालून घ्यायची आहे. मस्त 2-2.5 चमचे घाल दुधाच्या अंदाजे आणि मस्त याला ढवळून घे. गुठळ्या झाल्या नाही पाहिजे. छान छान त्याला ढवळून घ्यायचं आहे. मग पेटव गॅस. गॅसची फ्लेम ठेवायची लो, त्याच्यावर ठेवायचं घमिलं आणि मग तुला एकच काम आहे याला ढवळायचं. त्याच्या गुठळ्या नाही बनल्या पाहिजे. ढवळत राहायचं ढवळत राहायचं. मस्त थोड्या वेळातच हे घट्ट येतं. बस 10 मिनिटामध्ये तयार होऊन जाते आपली गव्हाच्या चिकाची खीर. अशी खमंग इतकी मस्त लागते. ही पाण्यामध्ये नाही केली, दुधात केली, त्याच्यामुळे चिक हा ट्रान्सपरंट दिसत नाही. तर तो असा पांढरट पांढरटच दिसणार आहे. मस्त शिजवायचं, झाकण ठेवून शिजवायचं. झाकण काढून हलवायचं. एक 5 ते 10 मिनिटामध्ये मस्त आपली खीर इथे तयार होते. पातळ पाहिजे तर पातळ कर, घट्ट पाहिजे तर घट्ट कर. अशी आपली ही खीर इतकी मस्त लागते. एकदा ट्राय करून बघ. तुला नाही आवडली तर मग माझं नाव बदलून ठेव. चला मैत्रिणींनो, ठोका बरं लाईक पट पट पट.